एक महत्त्वाची बातमी पाहूयात। बाळासाहेब स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरती उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आली आहे। नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरेंची अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता। स्मारकाच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई असणार असल्याचं कळतंय। भाजपचे पराग अळवणी, शिंदेचे शिशिर शिंदे देखील सदस्यपदी असतील। शिंदेंच्या सेनेचे वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती। त्यावेळेस उद्धव ठाकरे स्मारक समितीवरती मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते। मात्र आता नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरेंची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तुळजाभवानी मंदिरातील भोपे पुजारी आणि मंदिर संस्थांचा वाद मिटलेला आहे। मुंबईतील बैठकीत भोपे पुजारींच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती मिळते। तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य शिखर पाडकाम आणि गाभारा वाढवण्यासंदर्भात हा संपूर्ण गाभारा वाढवण्यासंदर्भात वाद सुरू होता। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कामांना भोपे पुजारी मंडळाचा विरोध होता। मात्र हा विरोध आता नमलेला आहे। मंदिराचा मूळ गाभारा असेल, शिखर असेल, मंदिराची तटबंदी असेल किंवा येणाऱ्या भाविकांचा कुलधर्म कुलाचार असेल, हे पूर्वीच्या ठिकाणीच कुलधर्म कुलाचार करण्यासंदर्भात आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी संचालकांनी दिलेलं आहे। त्यामुळे आम्हाला एक समाधान झालेलं आहे आणि त्याहून जास्त समाधान म्हणजे मंदिराचं शिखर असेल किंवा गर्भगाभारा असेल, अंतराळ असेल, ते जशास तसं ठेवून या ठिकाणी दुरुस्ती केली जाणार आहे। दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आलेली आहे। ब्लास्टच्या ठिकाणी 2 जिवंत काडतुसं मिळालेली आहेत। 9 mm ची ही 2 जिवंत काडतुसं मिळाल्याचं सांगितलं जातंय। तपासाला वेग आला असून आता दिल्ली ब्लास्ट ठिकाणी 2 जिवंत काडतुसं सापडल्याचं कळतंय। नाशिकच्या मालेगावमध्ये 5.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। 2 संशयितांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये 5.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे। बाळासाहेब स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली। नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता। स्मारकाच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई असणार आहेत। भाजपचे पराग अळवणी, शिंदेचे शिशिर शिंदे हे सुद्धा सदस्यपदी असतील। शिंदेच्या सेनेचे वरिष्ठ नेते यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी केली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे स्मारक समितीवर मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते। मात्र आता नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असतील। भाजप कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे, मराठवाड्यातील नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। एक महत्त्वाची घडामोड, मनसे विभाग प्रमुखांच्या आज बैठका राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी या बैठका होणार आहेत। सकाळी 9 वाजता या बैठकांना सुरुवात होणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। मनसे विभाग प्रमुखांच्या आज महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। राज ठाकरे विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय मार्गदर्शन मनसे पदाधिकाऱ्यांना विभाग प्रमुखांना केलं जातं याकडे लक्ष। सकाळी 9 वाजल्यापासून मनसेच्या या बैठकांना सुरुवात होणार आहे। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून सातत्यानं बैठका घेतल्या जात आहेत। आज विभाग प्रमुखांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी या महत्त्वाच्या बैठकांना सुरुवात होणार